आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय कबीरजी यांच्याद्वारे शिष्यांची परीक्षा घेणे। बंदीछोड कबीर परमेश्वरजी यांच्याद्वारे अनेक अशक्य वाटणाऱ्या लीला करून दाखवल्याने प्रभावित होऊन 64 लाख शिष्य झाले होते। परमेश्वर तर भूत, भविष्य आणि वर्तमानाचं जाणतात। त्यांना माहित होते की हे सगळे चमत्कार पाहून तसेच यांना माझ्या आशीर्वादाने मिळालेल्या भौतिक सुखांमुळे माझा जय जयकार करत आहेत। यांना माझ्यावर विश्वास नाही की मी परमात्मा आहे, परंतु समोर आल्यावर अवश्य म्हणतात की कबीरजी आमचे सद्गुरुजी तर स्वतः परमात्माच आले आहेत। आपल्याला झालेले लाभही सांगत असत। एक दिवस परमेश्वर कबीरजी यांनी शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले की बघूया तरी किती जणांना ज्ञान समजले आहे। जर यांना विश्वासच नसेल तर हे मोक्षाचे अधिकारी नाहीत, हे तर माझ्या डोक्यावर व्यर्थ भार आहेत। असा विचार करून त्यांनी एक योजना आखली। आपले परम शिष्य रविदास यांना सांगितले की एक हत्ती भाड्याने घेऊन ये। काशीनगरात एक सुंदर वेश्या होती। तिच्या घरापासून थोड्या अंतरावर कबीर साहेबजी यांच्या एका भक्ताचे घर होते। कबीरजी त्याच्या अंगणात रात्रीच्या वेळेस सत्संग करत होते। त्या दिवशी त्या वेश्येकडे देखील गिराईक नव्हते। सत्संगाचे वचन श्रवण करण्यासाठी ती आपल्या घराच्या छतावर खुर्ची घेऊन बसली होती। पूर्ण रात्रभर सत्संग श्रवण केला आणि उठून सत्संगाच्या ठिकाणी गेली आणि परमात्मा कबीरजी यांना आपला परिचय दिला। म्हणाले की गुरुजी, माझ्यासारख्या पापिणीचा सुद्धा उद्धार होऊ शकतो का? मी माझ्या आयुष्यात प्रथमच आत्मकल्याणाच्या गोष्टी ऐकल्या आहेत। आता माझ्याजवळ दोनच पर्याय आहेत की एक तर माझे कल्याण व्हावे किंवा मी आत्महत्या करून पापांचे प्रायश्चित करणे। परमात्मा कबीरजी म्हणाले, मुली, आत्महत्या करणे हे महापाप आहे। भक्ती केल्यास परमात्मा सर्व पाप नष्ट करतात। तू माझ्याकडून दीक्षा घेऊन साधना कर आणि भविष्यात पापांपासून जपून राहा। त्या भगिनीने प्रतिज्ञा केली की परमात्मा कबीरजी यांच्याकडून दीक्षा घेऊन भक्ती करू लागली। तसेच जिथेही प्रभू कबीरजी यांचा सत्संग असेल तिथे सत्संग श्रवण करण्यास जाऊ लागली। त्यामुळे कबीरजी यांच्या भक्तांना तिचे सत्संगात येणे चांगले वाटत नव्हते। ते त्या मुलीला सांगायचे की तुझ्यामुळे गुरुजींची बदनामी होत आहे, तू सत्संगात येऊ नकोस। तू सर्वात पुढे गुरुजींच्या जवळ बसतेस, तिथे बसत जाऊ नकोस। त्या मुलीने ही गोष्ट गुरु कबीरजी यांना सांगितली आणि स्फुंदून रडू लागली। परमेश्वरजी म्हणाले की मुली, तू सत्संगात येत जा। कबीरजी यांनी सत्संग वचनांद्वारे स्पष्ट केले की मळलेले कापड साबण आणि पाण्यापासून दूर राहून कसे स्वच्छ होऊ शकते, त्याच प्रकारे पापी व्यक्ती सत्संग तसेच गुरु यांच्यापासून दूर राहून आत्मकल्याण कसे करू शकतो। भक्त वेश्या तसेच रोगी यांचा तिरस्कार नाही करत, सन्मान करतात। त्यांना ज्ञान चर्चेद्वारे मोक्ष प्राप्तीची प्रेरणा करतात। परमात्मा कबीरजी यांनी वारंवार समजावून सुद्धा भक्तजन त्या मुलीला सत्संगात येण्यास विरोध करत होते। तसेच बहाणा करत की तुझ्यामुळे गुरुजी काशीमध्ये बदनाम झाले आहेत। काशीमधील लोक आम्हाला सारखे सारखे म्हणत आहेत की तुमच्या गुरुजींकडे वेश्या देखील जाते, ते कसले गुरु आहेत? कबीर परमेश्वरजी त्या मुलीला म्हणाले की हे मुली, तू माझ्यासोबत हत्तीवर बसून येशील का? मुलगी म्हणाली, जशी आपली आज्ञा गुरुदेव। दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 10 वाजता हत्तीवर बसून तिघे जण काशीनगराच्या मुख्य बाजारातून जाऊ लागले। संत रविदासजी हत्ती चालवत होते। ती मुलगी रविदासजी यांच्या मागे आणि कबीर साहेबजी यांच्या पुढे म्हणजेच दोघांच्या मध्ये बसली होती। कबीर साहेबजी यांनी एका बाटलीमध्ये गंगेचे पाणी भरून घेतलं होतं। ती बाटली तोंडाला लावून घोट घोट पीत होते। लोकांना वाटले की कबीर साहेबजी दारू पित आहेत। दारूच्या नशेत वेश्येला उघडपणे बाजारात घेऊन फिरत आहेत।
काशीमधले लोक एकमेकांना सांगत होते की बघा, मोठमोठे उपदेश देत असायचा हा कबीर विणकर, आज याचे सगळे पितळ उघडे पडले आहे. हे लोक सत्संगाच्या नावाखाली अशी कर्मे करत आहेत. काशीमधले लोक कबीरजी यांच्या शिष्यांना पकडून पकडून आणून दाखवत होते की बघा, तुमच्या परमात्म्याचे कारनामे, दारू पित आहेत, वेश्येसोबत उघडपणे फिरत आहेत. ही लीला बघून ते 64 लाख नकली शिष्य कबीर साहेबजी यांना सोडून निघून गेले. पूर्वीची साधना करू लागले. लोकलाजेमध्ये फसून गुरुविमुख झाले. परमात्मा कबीर साहेबजी हे विशेषतः अशा लीला त्यावेळी करत असत जेव्हा दिल्लीचा सम्राट सिकंदर लोधी काशी शहरात आला असेल. त्यावेळी सिकंदर लोधी राजा काशीमध्ये हजर होता. काजी पंडितांनी राजाकडे तक्रार केली की कबीर विणकराने गुन्हा केला आहे. लाज लज्जा सोडून वेश्येसोबत हत्तीवर बसून चुकीचे काम करतो आहे, दारू पित आहे. राजाने त्वरित पकडून गंगेत बुडवून मारण्याचा आदेश दिला. राजा सिकंदर याने आपल्या हाताने हातात हातकड्या, पायात बेड्या आणि गळ्यात लोखंडाची गोल सळई लावली. शिपायांनी बोटीमध्ये बसवून गंगा नदीच्या प्रवाहाच्या मध्यभागी नेऊन नदीत टाकून दिले. हातकड्या, बेड्या आणि गळ्यातील गोल सळई आपोआप तुटून पाण्यात पडल्या. परमात्मा पाण्यावर पद्मासन घालून बसले. खालून गंगेचे पाणी त्यांना वळसा घालून वाहत होते. परमात्मा पाण्यावर निवांत बसले होते. काही वेळानंतर परमात्मा कबीरजी गंगा नदीच्या किनाऱ्यावर आले. शिपायांनी शेख तकीच्या आदेशावरून कबीरजी यांना पकडून बोटीत बसवत कबीर परमात्मा यांच्या पायांना आणि कमरेला जड दगडांनी बांधले. दोरीने हात मागे बांधून गंगा नदीच्या पात्रात मध्यभागी फेकून दिले. दोऱ्या तुटल्या आणि दगड पाण्यात बुडाले. परमेश्वर कबीरजी पाण्यावर बसूनच राहिले. जेव्हा बघितले की कबीर गंगा नदीमध्ये बुडाला नाही, तेव्हा संतापून शेख तकीने राजाला सांगून तोफेचे गोळे मारण्याचा आदेश दिला. अगोदर कबीरजी यांना दगड मारले, गोळ्या मारल्या, तीर मारले. शेवटी 4 प्रहर म्हणजे 12 तास तोफांचे गोळे कबीरजी यांच्यावर उडवले. काही तर तिथेच किनाऱ्यावर जाऊन पडायचे, काही दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन पडायचे, काही लांब तलावात जाऊन पडायचा. एकही गोळा, दगड किंवा बंदुकीची गोळी किंवा बाण परमेश्वर कबीरजी यांच्या आसपास सुद्धा गेला नाही. एवढे सगळे बघून सुद्धा काशीचे लोक परमेश्वरजी यांना ओळखू शकले नाहीत. तेव्हा परमेश्वर कबीर साहेबजी यांनी पाहिले की हे तर निर्बुद्ध आहेत. त्याच वेळेस ते गंगेच्या प्रवाहात विलीन झाले आणि आपला भक्त रविदासजी यांच्या घरी प्रकट झाले. पाहणाऱ्यांची खात्री झाली की कबीर विणकर गंगेत बुडून मरण पावला आहे. त्याच्यावर वाळू आणि गाळ जमा झाली असेल असे समजून सगळे आनंदाने नाचत व उड्या मारतच गावात परत गेले. शेख तकी आपल्या सोबतच्या मंडळींना घेऊन संत रविदासजी यांच्या घरी हे सांगण्यासाठी गेला की ज्या कबीरजी यांना तुम्ही परमात्मा समजत होता तो बुडून मरण पावला आहे. संत रविदासजी यांच्या घरी जाऊन पाहिले तर कबीरजी एक तारी म्हणजे वाद्ययंत्र वाजवत वाजवत शब्द गात होते. शेख तकीला तर खूप मोठे दुःख झाले. राजा सिकंदरकडे जाऊन म्हणाला की तो आपली नजर चुकवून पळून गेला आहे, रविदासच्या घरी बसला आहे. हे ऐकून बादशाह सिकंदर लोधी संत रविदासजी यांच्या झोपडीत गेला. परमात्मा कबीरजी तिथून अंतर्धान होऊन गंगा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी समाधी अवस्थेत जमिनीवर बसावे तसे बसले. रविदासजी यांना विचारले की कबीरजी कुठे आहेत? संत रविदासजी म्हणाले की हे बादशाहजी, ते पूर्ण परमात्मा आहेत, तेच अलख अल्लाह आहेत. तुम्ही यांना ओळखा. ते तर मर्जीचे मालक आहेत, हवं तिथे जाऊ शकतात. मला काही माहित नाही कुठे गेले आहेत. ते तर सर्वांच्या सोबतच असतात. त्याच वेळी कोणीतरी सांगितले की कबीरजी तर गंगा नदीच्या मध्ये बसून भक्ती करत आहेत. सगळे लोक, राजा व शिपाई गंगा नदीच्या किनारी पुन्हा गेले. राजाने नौका पाठवून नावाड्याद्वारे संदेश पाठविला की पाण्याबाहेर यावे.
नावाड्याने नौका कबीरजी यांच्या जवळ नेऊन राजाचा आदेश ऐकवला की सिकंदर बादशाह आपली आठवण करत आहेत, आपण चला. परमेश्वर कबीरजी त्या जहाजामध्ये म्हणजे मोठ्या नौकेत बसून किनाऱ्यावर आले. राजा सिकंदरने पुन्हा अटक करून त्यांचे हात पाय बांधून पिसाळलेल्या हत्तीकडून मारण्याची आज्ञा दिली. चारही बाजूने लोक उभे होते. सिकंदर उंच स्थानावर बसले होते. परमात्मांना आवळून घट्ट बांधून जमिनीवर ठेवले होते. माहूत म्हणजे हत्तीच्या चालकाने हत्तीला दारू पाजली आणि कबीरजी यांना चिरडून मारण्यासाठी कबीरजी यांच्या दिशेने पुढे सरकला. कबीरजी यांनी असे दाखवले की त्यांच्या जवळ एक बब्बर सिंह उभा आहे, जो फक्त हत्तीलाच दिसत होता. हत्ती चित्कारून भीतीने माघारी पळाला. माहुताला नोकरी जाण्याची भीती वाटू लागली. हत्तीला भाल्याने मारून मारून कबीरजी यांच्या दिशेने घेऊन जाऊ लागला, परंतु हत्ती विरुद्ध दिशेने पळाला. तेव्हा पैलवान म्हणजे माहूत याला देखील सिंह उभा असलेला दिसला आणि भीतीमुळे त्याच्या हातातून अंकुश खाली पडला. हत्ती पळून गेला. परमेश्वर कबीरजी यांचे बंधन तुटले. कबीरजी उभे राहिले आणि शरीराला आळोखे पाळोखे दिले तसे ते उंच झाले. डोके आकाशाला टेकले असे दिसू लागले. तेजस्वी शरीर दिसू लागले. राजा सिकंदर भीतीने थरथर कापत परमेश्वर कबीरजी यांच्या चरणावर पडला, क्षमा याचना केली आणि म्हणाले की आपण परमेश्वर आहात, मला जीवनदान द्या. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी आता आपल्याला ओळखले आहे. आपण स्वतः अल्लाह पृथ्वीवर आले आहात. तेव्हा परमेश्वर कबीरजी काशी नगरात आले आणि त्याच वेश्येच्या घराच्या अंगणात बसले. मुलगी परमात्म्यांचे पाय दाबत होती. परमेश्वर कबीरजी यांचे पाय आपल्या मांडीवर ठेवले होते. टीप या वाणींचा शब्दार्थ आधी थोडक्यात केला आहे. फिर गणिका के संग चले शीशी भरी शराब, गरीबदास उस पुरी में जुल्हा भया खराब, तारी बाजी पुरी में भ्रष्ट जुलहदी नीच, गरीबदास गणिका सजी दो संतों के बीच, गावत बैन बिलास पद गंगा जल पिवंत, गरीबदास पिन्हल भये मत वाले गुमंत, बढ़वा बढ़वा सब कहे कोई न जाने खोज, दास गरीब कबीर करम बाटत शिरका बोझ, देखो गणिका संगलई कहते कौम छत्तीस, गरीबदास इस जुलहदी का दर्शन आन हदीस, शाह सिकंदर को सुनी भ्रष्ट हुए दो संत, गरीबदास चारों वर्ण उठ लागे सब पंथ, चार वर्ण षट आश्रम दोनों दीन खुशहाल, गरीबदास हिंदू तुर्क कहे अब जुलाहे का काल, शाह सिकंदर के गए सुन कबले अरदास, गरीबदास तलबा हुई पकड़े दोनों दास, कहो कबीर योह क्या किया गणिका लिन्नी संग, गरीबदास भूले भक्ति पड़या भजन में भंग, सुनो सिकंदर बादशाह हमरी अर्ज आवाज, गरीबदास वह राखसी जिन योह साजा साज, जड़िया तौक जंजीर गले शाह सिकंदर आप, गरीबदास पदलीन है तारे अजबा जाप, हाथों जड़ी हथकड़ी पग बेड़ी पहराए, गरीबदास बिच गंग में तहां दिन्ना चटकाए, झड़ गए तौक जंजीर सब लगे किनारे आए, गरीबदास देखे खलक स्यों काजी बादशाह, नीचे नीचे गंगा जल ऊपर आसन थीर, गरीबदास डूबे नहीं बैठे अधर कबीर, योह अचरज कैसा भया देखे दोनों दीन, गरीबदास काजी कहे बांध दिया जलसीन, गले में फांसी डार कर बांधो शीला सुधार, गरीबदास योह जुलहती जब डूबे गंगधार, शीला धरी जब नाव में बांधी गले कबीर, गरीबदास फंद टूट गए ना डूबे गंगनीर, शीला चली शाह और को देखत काशी ख्याल, दास गरीब कबीर का आसन अधर हमाल, तीर बाण गोली चली तो पर हकल्यो शोर, गरीबदास उस जुलाहे के एक गई नहीं और, अधर धार गोले बहे जल के बीच गभाग, गरीबदास उस जुलाहे पर शस्त्र छूटे लाख, तो पर हकले सब चले तीर बाण कमान, गरीबदास वह जुलाहा जल पर रहा अमान,
अधर धार अपार गति, जल ऊपर लगी समाधि, गरीबदास निज ब्रह्म पद खेले आदि अनादि। जुल्म हुआ डूबे नहीं, शस्त्र लगे न बाण, गरीबदास अब क्या कीजिए, कैसे लीजिए प्राण। लगी समाधि अगाध में, बिचरे काशी गंग, गरीबदास किलोल सर, छूहे चरण गंग तरंग। चार पहर गोले बगे, धमी मुलक मैदान, गरीबदास पोखर सुखे, रहे कबीर अमान। अपनी करनी सब करी, थाके दोनों दीन, दास गरीब कबीर जी बैठ गए जलमीन। डूब्या डूब्या सब कहे, हो गया गारत गोर, गरीबदास कबले धनी, तुम आगे क्या जोर। आनंद मंगल होत है, बटे बधाई बेग, गरीबदास उस जुलाहे पर अब फिर गई रेती रेग। हस्ती घोड़े चढ़त है, पान मिठाई चीर, गरीबदास काशी खुश, बूढ़े गंग कबीर। जाओ घर रैदास के, हिलकारे हजूर, गरीबदास खुशिया कहो, कहियो नहीं कसूर। झालरी ढोलक बाजत है, गावे शब्द कबीर, गरीबदास रैदास संग, दोनों एक ही तीर। काजी पंडित सब गए, शाह सिकंदर ऊट, गरीबदास रैदास के भेक गए जटजूट। कोठी कुटले सब झके, बासन टिंडर गोल, गरीबदास रैदास सुनो, कहाँ गए वह बोल। वे प्रत्यक्ष पूर्ण पुरुष है, अविनाशी अलख अल्लाह, गरीबदास रैदास कहे, सुनो सिकंदर शाह। सूरजमुखी सुभान सर, खिले फूल गुलजार, गरीबदास काजी पंडित करता शाह पुकार। शाह सिकंदर फिर गए उस गंगा के तीर, दास गरीब कबीर हरि बैठे ऊपर नीर। बैठ मल्लाह जिहाज में गए धार के बीच, गरीबदास हरि हरि करे प्रेम फुहारे सींच। करी अर्ज मलाह तहां, दीन दुनी बादशाह, गरीबदास आसन अधर लगी समाधि जुला। भंवर फिरत है गंगा जल में, फूल उगाने कोटी, गरीबदास तहां बंदगी, हरिजन हरि की ओट। सांकल सीढ़ी लाए कर, उतरे तहां मल्लाह, गरीबदास हम बंदगी, याद किए बादशाह। बैठ कबीर जहाज में, आए गंगा घाट, गरीबदास काशी थकी, हांडे बोह विधि बाट। शब्दार्थ वाणी नंबर 726 ते 730 चा शब्दार्थ। परमात्मा कबीरजी यांनी शिष्यांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने एका बाटलीत गंगा नदीचे पाणी भरले। काशी शहराची प्रसिद्ध वेश्या आणि संत रविदासजी यांच्यासोबत भाड्याच्या हत्तीवर बसून काशी शहरातील मुख्य बाजाराच्या गल्ल्यांमधून फिरू लागले। बाटली तोंडाला लावून पाणी पित होते, परंतु हावभाव असे करत होते की जसे दारू पित आहेत। रविदासजी हत्ती चालवत होते, मागे वेश्या बसली होती। वेश्येच्या मागे कबीरजी वेश्येच्या गळ्यामध्ये हात घालून प्रेमीसारखा अभिनय करीत होते। काशी शहरातील व्यक्ती हे सर्व पाहून हातांनी टाळ्या वाजवू लागले आणि म्हणू लागले की पहा कबीर नीच विणकर वेश्येला सोबत घेऊन दारूच्या नशेत वेश्येच्या गळ्यात हात घालून मदमस्त विलासी होऊन फिरत आहे। परमात्मा कबीरजी भक्तीचे शब्द कविता गात होते आणि डोलत होते। जनता समजत होती की गाणे गात आहेत। अभद्र पद्धतीने वेश्येला चिटकून बसला आहे, याने लोकलाज देखील सोडली आहे। काशी नगरीचे सर्व नागरिक कबीरजी यांना भडवा भडवा म्हणजे व्यभिचारी व्यभिचारी म्हणू लागले, परंतु हे रहस्य कोणी समजू शकत नव्हते की परमात्मा कबीरजी यांनी सद्गुरु रूपामध्ये अनेक शिष्यांना दीक्षा दिलेली होती। त्यांच्या पापांचा भार आपल्या डोक्यावर घेतला होता। शिष्य गुरु आज्ञेचे पालन करीत नव्हते, त्यांच्या भारातून मुक्त होत होते। शिष्यगण ही लीला पाहून नामदीक्षेचा त्याग करून कबीरजी यांच्यापासून दूर झाले। त्यांचे सत्संग विचार ऐकण्यासाठी सत्संगात जाणे देखील सोडले होते। जेवढ्या शिष्यांनी नाम सोडले त्यांचा भार कबीरजी यांच्या डोक्यावरून उतरला। काशी शहराच्या 36 जातींचे व्यक्ती म्हणत होते की पहा गणिकेला म्हणजे वेश्येला सोबत घेऊन चालला आहे। या विणकर कबीरच्या तर दर्शनाने सुद्धा पाप लागते। वाणी नंबर 731 ते 754 चा शब्दार्थ।
त्यावेळी दिल्लीचा राजा सिकंदर लोधी काशी शहरात थांबलेला होता, कारण तो संपूर्ण जुन्या भारताचा सम्राट होता. त्याच्या ताब्यात लहान राज्ये देखील होती. काशी नगरीचा राजा बीरदेव सिंह बघेल देखील सिकंदरच्या अधीन होता. परमात्मा कबीरजी सुद्धा त्याच वेळी अनोखी लीला करीत होते, ज्यावेळी दिल्लीचा राजा सिकंदर काशी शहरात आलेला असे. परमेश्वर तर जाणतात की जेवढेही मानव ज्या ज्या धर्माचे आहेत, तसेच अन्य जीव सर्व त्यांची आपली मुले आहेत, त्यांच्याच वचनातून उत्पन्न झाली आहेत. पिता होण्याच्या नात्याने परमेश्वर कबीरजी देखील आपल्या मुलांना कालब्रह्मच्या तावडीतून काढण्याचा प्रयत्न करीत राहतात. परमेश्वर कबीरजी यांची इच्छा होती की कोणत्याही प्रकारे सिकंदरला माझ्या सामर्थ्याचं ज्ञान व्हायला हवे आणि त्याने आपल्या राज्यातील क्षेत्रात माझ्या सत्यज्ञानाच्या प्रचारामध्ये सहयोग करावा, तसेच आपले सुद्धा कल्याण करून घ्यावे. भारतात हिंदू गुरु ब्राह्मण तसेच मुसलमान काजी मुल्लांचे आपापसात कधीच जमले नाही. धर्माच्या नावावर भांडण उभे करीत, परंतु कबीरजी यांची त्रुटी त्यांच्या लक्षात आली तर सर्व एक होऊन कबीरजी यांचा जोरदार विरोध करीत असत. कारण असे होते की परमात्मा कबीरजी दोन्ही धर्मातील प्रचारकांच्या ज्ञानास खोटे सिद्ध करीत असत. म्हणायचे की या धर्मप्रचारकांना आपल्या धर्मग्रंथांचे देखील ज्ञान नाही. सर्वच्या सर्व शास्त्रांच्या विरुद्ध ज्ञान व भक्ती सांगतात, ज्या कारणाने साधकाला कोणताच आध्यात्मिक लाभ परमात्मा यांच्याकडून मिळत नाही. कबीरजी यांच्याकडून दीक्षा घेणाऱ्यांना त्वरित लाभ मिळत असे. हेच कारण होते की त्यावेळी परमात्मा कबीरजी यांचे 64 लाख शिष्य झाले होते. सर्व महादुःखी होते. दीक्षा व आशीर्वादाने सर्वांचे त्रास नाहीसे होऊन सर्व सुखी झाले होते. कबीरजी यांचे अनुयायी हिंदू तसेच मुसलमान दोघेही बहुसंख्येने बनत होते, ज्या कारणाने ते धर्मप्रचारक म्हणजे धर्मगुरु कबीरजी यांच्याशी प्रचंड ईर्ष्या करीत असत. या घटनेने त्यांना बळ मिळाले. विचार केला की दिल्लीचा सम्राट देखील आलेला आहे, आज या विणकराला मृत्यूची शिक्षा देऊ. हा विचार करून हजारोंच्या संख्येत दोन्ही धर्मांचे व्यक्ती राजा सिकंदरच्या जवळ विश्रामगृहामध्ये गेले. कारण कळाल्यानंतर राजा सिकंदर जनतेला प्रसन्न करण्यासाठी म्हणाला की आताच अटक करवून त्या कबीराला मृत्यूच्या हवाली करतो. संत रविदासजी तसेच परमात्मा कबीरजी दोघांना पोलीस पकडून घेऊन आले. संत रविदासजी यांना तर सोडून दिले, कारण कबीरजी यांनी सर्व चूक आपलीच असल्याचे मान्य केले होते. म्हणाले होते की न रविदासचा दोष आहे न गणिकेचा, सर्व काही मी केले आहे. सिकंदर लोधीचा असाध्य रोग परमेश्वर कबीरजी यांच्या आशीर्वादाने समाप्त झाला होता. मुलगा कमाल, मुलगी कमालीला तसेच स्वामी रामानंदला, ज्याची हत्या राजा सिकंदर लोधीने केली होती, राजाच्या समोर प्रेतांना जिवंत केले होते. राजा सिकंदर देखील कबीरजी यांना गुरु मानत असे, परंतु जास्त जनतेला पाहून तसेच अक्षम्य अपराध मानून कायदा व्यवस्था राज्यामध्ये टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने कबीरजी यांना अटक केली. तरी देखील काही गुरु मर्यादा ध्यानात ठेवत प्रश्न केला की हे कबीरजी, तुम्ही एवढ्या चांगल्या विचारांचे होतात, हे काय करून बसलात? तुम्ही वेश्येला सोबत घेतले, तुम्ही भक्ती विसरलात, तुमचे भजन म्हणजे नामखंड झाले आहे, भक्तीचा नाश करून घेतला. कबीरजी यांनी उत्तर दिले की हे सिकंदर बादशाह, आपल्या प्रश्नांचे उत्तर ऐका. ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांड तयार करून सुरक्षित ठेवले आहेत, तो माझे देखील रक्षण करेल. राजा सिकंदर लोधीने जनतेला शांत करण्याच्या उद्देशाने आपल्या हाताने कबीर परमेश्वर यांच्या हातात हातकड्या, पायात बेड्या, गळ्यात तोक, साखळी घालून गंगा नदीच्या मधोमध सोडून मारण्याचा आदेश ऐकवला. राजाच्या आदेशानुसार कबीरजी यांना गंगा नदीच्या मध्यापर्यंत नौकेद्वारे नेऊन पाण्यात सोडले. परमेश्वर कबीरजी यांच्या हातातील हातकडी, पायांची बेडी तसेच गळ्यातील तवकेची साखळी तुटून पाण्यात पडली आणि परमात्मा कबीरजी पाण्यावर बसून राहिले.
हे पाहून काजी म्हणाले की याने जादूजंतर करून पाणी बांधले आहे, या कारणाने बुडत नसेल. थोडा वेळ पाण्यावर बसून राहिले. मग गंगा नदीच्या किनाऱ्याकडे त्याच ठिकाणी आले ज्या ठिकाणाहून नौकेमध्ये बसवून घेऊन गेले होते. त्या ठिकाणावर म्हणजे गंगा नदीच्या काठावर अनेक हजारो व्यक्ती पाहण्यासाठी उपस्थित होते. राजा सिकंदर सुद्धा उपस्थित होता. काजी, मुल्ला तसेच ब्राह्मण विचार करून राजाला म्हणाले की याच्या गळ्यात दगडाची वजनी शिळा बांधून नदीच्या मधोमध सोडलं जावं, तेव्हा हा बुडेल. नौकेमध्ये कबीरजी यांना बसवून गळ्यात लोखंडाच्या जाड साखळीने दगडाची वजनदार शिळा बांधून गंगा नदीच्या मधोमध पाण्यात फेकले. साखळी तुटली. दगडाची शिळा पाण्यावर तरंगत वेगाने चालून सिकंदर राजाच्या दिशेला आली आणि मग पाण्यात बुडाली. कबीरजी पाण्यावर मांडी घालून सुखासनात बसून राहिले. अथांग पाणी खालून वाहत होते. परमात्मा कबीरजी पाण्यात बुडाले नाहीत. पाण्याच्या लाटा परमेश्वरजी यांचे चरण स्पर्श करीत उसळून उसळून आनंद साजरा करीत होत्या. राजाने आदेश दिला की बाण मारून याचा अंत करून टाका. जेव्हा खूप वेळापर्यंत बाणतीरांनी कबीरजी यांचा अंत झाला नाही तर तोफ यंत्र मागवण्यात आले. तोफेचे गोळे तसेच बाण दोन्ही सोडले गेले, परंतु एकही परमेश्वर कबीरजी पर्यंत गेला नाही. काही गोळे त्याच काठाजवळ नदीत पडले, काही दूर पडले. अनेक तोफेचे गोळे तर दूर तलावात पडले, ज्याचे पाणीच आटले. तोफेचे काही गोळे डावी उजवीकडे पडत होते. परमात्मा कबीरजी यांच्या जवळ एक देखील बाण, तीर व तोफेचा गोळा गेला नाही. हा प्रयत्न 4 प्रहर म्हणजे 12 तासापर्यंत चालला, परंतु कबीरजी यांचा अंत झाला नाही. पूर्ण परमात्मा कबीरजी अविनाशी आहेत. अविनाशीला कोण मारू शकतो? ते जनतेला लीलेच्या माध्यमातून आपले सामर्थ्य दाखवित होते, परंतु कालब्रह्मने बुद्धी हरली होती. कोणालाही असा विचार आला नाही की ही सामान्य व्यक्ती नाही. जेव्हा राजा तसेच प्रजेने सर्व प्रयत्न केले तर म्हणू लागले की याला कसे मारता येईल. जेव्हा सर्व अन्याय करून थकले तेव्हा परमात्मा कबीरजी यांनी गंगा नदीच्या पाण्यात उडी मारली. उपस्थित जनता तसेच राजाने मानले की कबीर पाण्यामध्ये बुडून मेला. याच्या प्रेतावर वाळू व चिखल जमला. कबीरजी यांच्या मरणाच्या आनंदात लोक ढोल वाजवू लागले, नाचू गाऊ लागले आणि मिठाई वाटू लागले. राजा विश्रामगृहामध्ये निघून गेला. काजी, मुल्ला व पंडित वगैरे मिळून रविदासच्या घरी गेले. तेथे त्यांना आतमधून कबीरजी यांचा आवाज ऐकू आला. ते परमात्मा यांच्या महिम्याचे शब्द म्हणजे कविता गात होते. रविदासजी यांना सांगायला गेले होते की ज्याला तुम्ही अविनाशी म्हणत होतात तो कबीर मेला आहे. घराच्या आतमध्ये गेले तर कबीरजी रविदासजी यांच्या जवळ बसलेले होते. दोघेही शब्द गात होते. पाहून परत जाऊन सिकंदराला सांगितले की कबीर मेला नाही, तो तर रविदासाच्या घरी बसला आहे. हजारोंच्या संख्येत काशीचे काजी, मुल्ला, पंडित तसेच जनता रविदासजी यांच्या घरी गेले. तेथे कबीरजी भेटले नाहीत. रविदासजी यांना विचारले की कबीर कुठे आहे. ते म्हणाले की आताच माझ्याकडून गेले आहेत. म्हणत होते की गंगेत स्नान करून येतो. राजा तसेच सर्व व्यक्ती गंगेच्या त्याच काठावर गेले तर परमात्मा कबीरजी पाण्याच्या वर पूर्वीसारखेच बसलेले दिसले. नदीच्या मधोमध बसले होते. छोट्या समुद्री जहाजामध्ये बसून खलाशी म्हणजे जहाज चालक व अन्य काही व्यक्ती गेले आणि म्हणाले की तुम्हाला राजा सिकंदरने बोलावले आहे. जहाजातून शिडी साखळीने बांधून पाण्यात लटकवली. कबीरजी शिडी चढून जहाजात बसून गंगा नदीच्या बाहेर आले तर लगेच त्यांना पकडले म्हणजे अटक केली.